तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 28 डेज 28 व्लॉगचा आपला डे 11. आणि आजच्या व्लॉगमध्ये तसं तर काही जास्त नसेल मला वाटते, कारण मी व्लॉगची सुरुवात करते दुपारी 2 वाजता. कारण मी आज उठलो आहे, पण जाम लेट नाही उठलो आहे मी आज. 10च्या नंतरच उठलो आहे आज ऑलमोस्ट. आणि आज माझा विचार चालला आहे बुटं बिटं सगळी धुवून घेतो, का तर ते पण जाम महागलेले आहेत. रोज कॉलेजला पण तेच घालून जाते, परत घरी इथं कुठं आज जवळ जायचं असलं ना एकच बूट घालून जाते मी. कारण माझी चप्पल ते तुटलेली ना मधी, त्यानंतर मी काही विकतच घेतलं नाही. त्यामुळं आज पहिले बुटा ते धुवून घेतो. जाम दिवस चाललाय माझा की आज धुईन, आज धुईन, आज धुईन, उद्या धुईन. पण ते आज आणि उद्या माझा कधी येतच नव्हता, म्हणून बोलतोय आज पहिलं ते धुवून घेतो आणि मग आपण बघू आज काय काय होते व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ही आहेत माझी बुटं ज्यांना धुवायचे. तुम्ही बघू शकता पूर्ण माखलेली आहे. ह्यांना धुवायला घेतो. आता ह्यांना धुण्यासाठी नेतो टेरेसवर, नाही तर परत खाली अजून पाणी बिणी होईल सगळीकडे, परत ते साफ करावं लागेल. टेरेसवर असं काही करायची गरजच नाही पडत. तर मित्रांनो, आता मी आमच्या टेरेसवर आलो आहे आणि बूट धुवायला जे जे सामान लागतं ते पण घेऊन आलो. हे बघा तिथे ठेवले. शॅम्पू आणला आहे. तो शॅम्पू आहे ना, तो आहे सनसिल्क ब्लॅक शेन, म्हणजे आपलं बूट पण काढायचे, त्यामुळे बुटाला आले शाईन येईल. मला पण काय माहीत नाही, मी आज पहिल्यांदाच त्या शॅम्पूने धुणार आहे. परत बकेट बिकेट ते सगळं धुवून आलो आहे. आता पहिलं धुवून घेतो बूट, परत राहिला की राहून जातो. आणि आता कसं ऊन पण पडलं आहे, वाळेल पण लगेच, म्हणजे उद्यापासून घालायला मोकळा मी परत बूट. तर मित्रांनो, आता बुटं धुवून झालेली आहेत. हे बघा मस्त एकदम धुवून घेतली चकाचक. आता इथं ठेवतो उन्हात वाळत. इथं आता पाणी आहे याच्यात. हे दोघं सुकतील आता. इथं इकडे जरा उन्हात ठेवतो. हां, आणि मी त्या तिथं ठेवलेत. हे बघा हे दिसते ना, हे बुटातले सोलेत ते पण घेतलेत ठेवून. आता इथलं पाणी बिणी काढतो न जातो खाली परत. तर ही एक काच पण होती इथं वरच, हिला पण धुवून ठेवली. नंतर आपल्या टेबलावर नेऊन ठेवेल, कारण टेबलावर जे बेडशीट टाकले ना ते सारखं कधी कधी निघतं, परत त्याला मग नीट करत बसावं लागतं. त्यामुळं त्याच्यावर एकदा ठेवलं की ते बेडशीट पण नाही हलणार. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मस्तपैकी चहा बी बनवून दिला बहिणीने. आज पितच असलेलो. हे बघा चहा पण बनलं. मस्त चहा ते पितो आता. आणि बघू आता उद्या आहे ओमचा पेपर, आणि माझं तर नाही आहे, ओमचाच आहे. बघू आता त्याला पण फोन लावून विचारतो, बघतो काय अभ्यास केला आहे काय त्याने काय. आणि मम्मीने परत सांगितलं झाडांना पाणी घालायला, पण तो घालतो ना तर बहिणीला सांगतो आज झाडांना पाणी घालायला, कारण मी घातलं आहे काल का परवा दिवशी पण आपण व्लॉगमध्ये घातलेलंच आहे पाणी. त्यामुळं तर मित्रांनो, आता माझं छाती पिऊन पण झालं आहे आणि माशांना मी त्यांचं फूड टाकायचं विसरलेलो, ते पण त्यांना टाकलं आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण जे 28 डेज 28 व्लॉग्सचं जे चॅलेंज करतो आहे, ते चॅलेंज तुम्हाला कसं वाटतं आहे, म्हणजे त्याचा तुमचा फीडबॅक काय आहे? तसं मला वाटलं नव्हतं मी रोज डेली व्लॉगिंग करेल म्हणून, एवढे 28 दिवस. अजून आता आपले किती 10 दिवस झालेत, हा आपला 11वा दिवस आहे आजचा. म्हणजे ऑलमोस्ट आपण 40% चॅलेंज आपला कंप्लीट केला आहे. तर ही एक बिग अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी, कारण मी काय पहिलं किती आठवड्यातनं 1 ते 2च व्लॉग टाकायचो, ते पण स्टार्टिंगचा महिनाभर टाकला. त्यानंतर तर दुसऱ्या महिन्यात किती मोजून हातावर मोजता येतील, हाताच्या बोटांवर मोजता येतील असे मी व्लॉग टाकलेत. ते पण मला वाटते 2 ते 3च व्लॉग आले. आणि मग बोललो आता चॅनलची रीच पण डाऊन होतं, ती मग बोललो आता चॅनल हे आपलं काय बोलतात का व्लॉग टाकावं लागतील, म्हणून बोललो चॅलेंज घेतो. नाहीतर असे तर मी व्लॉग टाकलेच नसते, कारण कोण आपलं काय होणार आहे काय नाही असं करत मी कंटाळा करायचो बनवायला व्लॉग. म्हणून मी 28 डेज 28 व्लॉगचं चॅलेंज घेतला आणि ते सुरू केलं. तर तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटतं ते मला नक्की सांगा. आणि आता माझा पण पेपर आहे 15 तारखेला, आणि आजची तारीख काय बरं जाऊ दे. तर त्याचा पण मला अभ्यास करायचा आहे. जे अजून मी आन्सर्स नाही काढलेत क्वेश्चनचे, ते आन्सर ते सगळं काढतो आता बसून. आणि ओमला पण मी जस्टच फोन केला तर तो पण बसला अभ्यासाला. तर बघू आता
कसं काय होतं, पेपर कसे जातात. माझा काही विषय नाही, मला एकच पेपर आहे आणि ओमचा आहेत, ओमचे 3 पेपर आहेत. तर आता बघू कसे जातात पेपर ते सगळा. तर मित्रांनो, आता मी सगळे आन्सर काढलेले आहेत त्या पेपराचे ते सगळं. आणि आता ओम आहे कॉलवर आहे माझ्यासोबत. ओम, अभ्यास झालाय काय? बघू आता उद्या काय करायचंय. केरळ आलं तर चांगलीच गोष्ट आहे, हा, नाही आलं तर काय देवाच्या भरोश्यावर, गणपती बाप्पा मोरया. मर आहे काय? तिथं जाऊन रामकृष्ण हरी कर काय नाही आल्यावर. हा तेच करणार आहे. टीचरच्या समोर बसतं, टीचरकडे बघत. टाळ घेऊन जा, टाळ. हा काय नाही भजन आठवलं की म्हणतो. जय जय रामकृष्ण हरी. हा, तेच 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 करावं लागेल. उपचा कर फक्त, तो सगळा तुझ्या भरोश्यावर आहे मी. उपचा करतो घ्या मी. आता काढली तर आता जस्टच काढली तर आन्सर सगळे. कर कर सगळे कर, 25-30 असतील तेवढे एक तास. 25-30 किती आहेत माहिती आहे काय? मॉड्यूल 1 किती आहेत? मॉड्यूल 2 हा 25-30 आहेत. हा कर कर, होतील तुझ्याकडनं एका दिवसात कर. एक दिवसात नाही, 2-3 दिवस लागतील. हा कर सगळा. आहे आम्ही 4-5 जण तुझ्याच भरोश्या, नको टेन्शन घेऊ. हा काय, चालते. हा हा हा. तर मित्रांनो, आता आन्सर ते पण काढून झालेत आणि ओम सोबत पण बोललो थोडा वेळ. आणि त्यानंतर मी चेक केलं तर लॅपटॉपला अपडेट आलता. मग तो अपडेट मारला, रिस्टार्ट केला लॅपटॉप आणि अजून काही केलं नाही. नंतर जरा बसलेलो रील्स ते बघत जरा. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा 28 डेज 28 व्लॉग्स आपली ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, बाय.